लक्ष द्या. आज आपला मुक्काम या गावात असणार आहे. इथल्या गावकऱ्यांशी बोलणं झालंय आमचं. त्यांनी आपल्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केलेली आहे. पण आपण पण त्यांना श्रमदान करून मदत करायची आहे. ठीक आहे? हो. हे बघा, मुली स्वयंपाकात मदत करतील आणि मुलं लाकडं गोळा करण्यात आणि साफसफाईमध्ये मदत करतील. ओके? आणि हो, गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. जर कुणाची तक्रार आली ना तर मग बघा एकेकाला कसं सोलटून काढतो ते. सर, अहो आल्यापासून नुसतं हेच ऐकत आलोय, हे करू नका ते करू नका. मग काहीच नाही करायचं तर मग सर आम्हाला आणलंय कशाला सहलीला? तुम्ही जर प्रत्येक कारणावरनं बोलणार असाल ना तर मग आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून शाळेतच आहे. सहलीची मज्जाच घ्यायला आहे ना सर. तुमचं आणि शाळेचं नाव कुठं सुद्धा जाणार नाही ह्याची आम्ही समधी काळजी घेऊच की. पण सर, इथं तरी नियम नको. अभिजित, शांत हो. इथून पुढे कुठलेही नियम नसतील. फक्त कुणाला इजा होणार नाही एवढं बघा. ठीक आहे? चला उतरूयात आता. गडबड करू नका. हळूहळू उतरा. चला चला सर. बघा कोणी झोपलं असेल तर उठवा. मी गणपतराव मोरे, गावच्या सरपंच सरिताबाई मोरे, सरपंच ग्रामपंचायत मोरेवाडी यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांना बोलू द्या ना. अहो, त्यासनी काय येतंय? अहो, महिला आरक्षण लागलं म्हणून त्या सरपंच झाल्या. त्यासनी काय कळतंय गाव गाड्यातलं आणि शासनाचं? त्यासनी फक्त स्वयंपाकातलं कळत. अहो पण सरपंच मॅडम, तुमच्यासारख्याच आमच्याकडे काय मुली आहेत, त्या काय म्हणतात बघूयात. रेश्मा, आज महिला सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. सरपंच काय, मुख्यमंत्री सुद्धा व्हायची ताकद आहे महिलांचा. केवढा? आपल्या देशात इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होऊन गेले. पल्लवी, आत्ताच्या द्रौपदी मुर्मू याही महिला असून राष्ट्रपती आहेत. बस. त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि वाईटही वाटून घेऊ नका. आजचा सत्कार त्यांना करू द्या. आणि संविधानाने दिलेल्या समान अधिकाराने हे गाव सुद्धा चालवायला द्या. अहो देऊन तर बघा, मग कळेल त्यांना काय कळतंय ते. आणि कसं आहे, महिलांना भाकरी थापता येते तशीच राजकारणातली भाकरी फिरवता सुद्धा. नीट बोलायला बी येत नाही तिला. अहो, बोलणारे राजकारणी नकोच आहे त्या देशात, काम करणारे हवेत. त्यामुळे आजचा सत्कार प्लीज त्यांना करू द्या. बरं झालं बया, अंधार पडायच्या आत गावलीस, नाहीतर तुला कशा शोधली असती का? त्यात आपल्याकडे बॅटरी बी नाहीत. असू दे मी काळी असली तर तुझ्या मस्त उजेड पडलाय. आमच्या आई म्हणती मनानं काळ असण्यापेक्षा रंगानं असलेलं बरं नाही. हा ग, मस्करी करते रेशमी. असू दे की, ती मला काय बी बोलल, तुला सांगायची गरज नाही. आणि तू कशाला तिच्यामध्ये येतीस? पण अगं तिने माझी केली म्हणून मी बी मस्करी केली, त्यात काय एवढं? आईला अभ्या हिला दुरसोस ना गिर. मग मला का सांगतोस? अरे तसं नाही, काळजी वाटली म्हणून म्हणलं. उद्या लगीन झाल्यावर कसं? ते आमच्या घरी गॅस आहे ना, चुलीची सवय नाही मला. मग कशाला ताप करून घेतेस? हो बाजूला, मी करते, मला हाय सवय. अगं पण उद्याच्याला लगीन झाल्यावर गॅस नसलेल्या गरीबाच्या घरी गेली तर उपाशी मारायला घरातलेच नाही. आमची पल्लीन रेशमा बघ, काय बी करायला सांग की. मी शिकते की सगळं. म्हणजे तुला जायचंच आहे का चूल असलेल्या घरात? माझं काय नाही, मिळेल त्या घरात जायचं. फक्त माणसं चांगली असायला पाहिजे, तुझ्यासारखी, म्हणजे तुमच्या सगळ्यांसारखी. मला तर माझ्या गावातल्या पोरापोरींपेक्षा तुम्हीच भारी वाटता. एकदम साधी. साधच भारी असतं केवढा, तुला नाही कळायचं. तुला मोठं कळतंय. आता ती म्हणते ना शिकेन म्हणून, का मोरलेच राहणार नाहीचं.
पण मी काय म्हणते म्हण की तू कवापासून काय म्हणते त्याचीच वाट बघतोय बघ मी. एवढं सगळं करण्यापेक्षा नवराच गॅसवाला बघितला तर. बरोबर आहे. अरे कितीला राहतो तो गॅस? मला तरी कुठं माहित, आमच्यात तरी कुठे आहे. अरे मग येड्या घे, गॅस शिवाय भाकरी गोड लागणार नाही. तुला कसं माहित? तुझ्यात नाही तरी. आता मला कुठं काय माहित आहे, मी वाचलंय कुठेतरी. तुम्ही मोर काम करा, नाही म्हणलं तरी 1000च्या पुढे असेल तो गॅस. आपल्या घरी काय आहे? चूल की गॅस? सध्या तरी खानावळ आहे, मी काय बनवत नाही. उद्यापासून खानावळ बंद हा. मी डबा आणत जाईन, तोच खायचा. पण उद्यापासून ना, आत्ता बनवत काहीतरी. काय राव, तुमचे विद्यार्थी काम करतात आणि तुम्ही खुशाल बसलाय. चला कामाला लागा. 1 मिनिट, तुम्ही पण यायचे. आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती वगैरे नाही आहे आणि समान अधिकार आहेत असं कुणीतरी मगाशी म्हणालं. चला. बस बस बस. हो मॅडम, हा? अहो आम्ही पण अजून उपास आहे की. ताट भरून ठेवले, घ्या आणि पोट भरून जेवा सर. अजून नका. केवढा आमटी दे गं. तो आलं तर हा तो बोलत येतंय का? टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपने दिखाए, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. आता तुमच्यावर हाल. हम दिल दे चुके सनम, तेरे हो गए हैं हम, तेरी कसम. मग आलंय तुमचं. हे मग का फे घ्या बसा. सर मी एक जोक सांगू का? जोक नाही, आमच्या गावात घडलेली घटना आहे. तशी घटना नाही, जोक नाही. सांग नाही तर गप्प. ए तू गप्प ऐक. बरं सांग, उभं राहून सांग. काय खरे? तरी एकदा काय झालं, आमच्या गावात किसनाबांची 2 बैल होती, एक काळा आणि एक पांढरा. आणि एकाला आलं की गिराईक, आणि ती गिराईक लागलं प्रश्न विचाराय. थांबा किरण्या, इकडे ह्याला बी सगळं माहित आहे, हे लवकर. हो किसनाबा, ही दोन्ही बैल तुमचीच का? हा हा आमचीच. बरं तुम्ही यांना खायला काय घालता? कुठल्याला? ह्या काळ्याला का पांढऱ्याला? या काळ्याला. काळ्याला बघा गावात, आणि पांढऱ्याला? पांढऱ्याला बी गावातच. बरं यांना बांधता कुठं? कुठल्याला? काळ्याला का पांढऱ्याला? या काळ्याला. काळ्याला बघा गोट्यात. आणि पांढऱ्याला? पांढऱ्याला का आता तुमच्या घरात बांधायचं होय? आता काळ्याला गोट्यात बांधल्या म्हणल्यावर पांढऱ्याला बी गोट्यातच बांधलं पाहिजे ना. अहो तुम्हाला काही ऍडमिट लागलंय का हो? बरं सांगा, तुमची बैल मारतात का? कुठला? काळा का पांढरा? अहो सांगा कुठला बी.
काळा बघा वाईट मारतो आणि पांढरा पांढरा मारत नाही पण चांगलाच डोका. आता अभिजित तू काहीतरी करून दाखव. ये उठ. तसं सर मला काय करायचं नाही, पण मला एक प्रश्न आहे की आपण मोठेपणी व्हायचं काय? अरे याचं उत्तर सोपं आहे की. बरं झालं विषय काढला. आता सगळ्यांनी सांगायचं की मोठेपणी तुम्ही काय होणार आहे. हा, एकेकाने उभं राहून सांगायचं. मला पोलीस. बर. मला अधिकारी. मला डॉक्टर व्हायचे. गुरावर लावशील. मला शिक्षक व्हायचे. मला इंजिनियर व्हायचे. मला वकील व्हायचं. हा मग मी जज होतो. म्हणजे न्यायाधीश. मला शेती करायची. वा. आणि अभिजित तुला रे? मला सर काय व्हायचं आहे पेक्षा का व्हायचं हे महत्वाचं वाटतंय. आमच्या गावात पक्का रस्ता नाही म्हणून मला इंजिनियर नाही व्हायचं. म्हातारीकडे 8-10 रुपये कमी असतात म्हणून डॉक्टर तिला तपासत नाही, म्हणून मला डॉक्टर नाही व्हायचं. सरकारी अधिकारी असून त्याला लोकांना काहीच उपयोग होत नाही म्हणून मला ते बी नाही व्हायचं. कधी वावरावरनं भांडणं झाली तर ते सोडवत नाही, उडत वाढवतो, म्हणून मला वकील बी नाही व्हायचं. मला काय व्हायचं तेच कळत नाही सर, कारण का व्हायचंय तेच माहित नाही. अरे पण अभिजित, सगळ्याच क्षेत्रामध्ये वाईट माणसं असतात, पण म्हणून मग चांगली माणसंच नसतात असं काही नसतं रे बाळा. वाईट असणाऱ्यांचं प्रमाण जरी जास्त असलं तरी आपल्यातला चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सोडता कामा नये. व्यवस्था बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करायची असते. पण मला एक बारी वाटलं की तुला काय करायचे यापेक्षा का करायचे याची काळजी जास्त आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे संघर्षाचं पहिलं पाऊल आहे. मी आयुष्यात काय बी करेन, पण मला ते करताना फक्त एक चांगला माणूस व्हायचंय, अगदी तुमच्यासारखा. तू योग्य निवडशील. सगळ्यांनी अभिजितसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. अभिजित किती छान बोलला ना ग. वाटत होतं त्याला असंच ऐकत राह. एवढं कमी वयात बी कसं बोलतो ना मोठ्या माणसांसारखा. दाजीमुळं त्याच्यावरच असतो ना तो सारखा. कमी वयात बी लय कळतं बघा बेला, पण सगळंच कळतं असं नाही. सगळंच कसं कळलं ग रेश्मी सांगितल्याशिवाय? काय सांगायचं आहे का त्याला? तरी म्हणलं तो अजून कसं तोंड उघडलं नाहीस ते. मला नाही तसली सवय, मनात आलं की बोलते आपली मी. आता उद्या परत जायचंय, परत शाळा, परत तेच सगळं. हिथंच किती भारी होतं ना ग. आपण सगळे कायम एकत्र. मला तर वाटतं ही सल कधीच संपू नये. परत घरीच जा वाटत ना. तुमचं एक ठीक आहे, पण मला असं निसर्ग बघायलाच भेटत नाही. सारखं ते 4 भिंतीत केल्यासारखं. आता कसं मोकळ्या हवेत आल्यासारखं वाटतंय. आम्ही पण अशा कधीच नाही बाहेर आलो. आम्ही हे सगळं बघितलंय, तर सगळ्यांबरोबर बघायची मजाच वेगळी. अभ्यास नाही, घरातली कामं नाहीत, नुसतं खायचं आणि फिरायचं. पण इथं पण लागतात की कामं. अगं ते पोरीनं कुठे बी गेलं तरी लागतंच, पण निदान सगळ्यांनी मिळून केल्याचं समाधान तरी आहे ना. हे समाधानच तर भारी आहे माझ्या. असं वाटतंय शाळेची खरी मजा यातच आहे बघ. इथं बांधलेल्या भिंती नाहीत का बेंच नाहीत, वह्या पुस्तकं कायच नाहीत. शाळेत असतो तसं नुसता अभ्यास बी नाही. इथलं शिक्षणच वेगळं आहे बघ. जशी आयुष्यभरी शाळा एका मनाच्या कोपऱ्यात असेल का नाही, तशीच ही सहल सुद्धा. इथे कांबळे सर आहेत, तुमच्यासारखं मित्र आहेत. अगदी केवढा सुद्धा आहे. व्हायला का आधी हिथंच लय मजा यायला लागल्या बघ. आधी वाटायचं कधी मोठं होतं मोठ्या पोरांच्या काय सगळं करायला मिळतं.
हाय हेच बरं आहे. 2 वेळच्या भाकरीची काळजी नाही का कोणाचा ताप नाही. मनात येईल तसं वागायचं, मनाला येईल तसं जगायचं. खरं सांगू का मध्ये, शाळा म्हणजे घरापेक्षा असं भारी काहीतरी जे कधीच सोडून जाऊ नये असं वाटतंय. बरं झोप आता. सगळ्यांचा चहा पिऊन झाला का? सगळ्यांचा? बर, सगळ्यांनी इकडे या. आले का सगळे? या इकडे समोर या. तर आज आपण एक खेळ खेळणार आहे. त्या खेळाचं नाव आहे आई माझं पत्र हरवलं. ऐकलंय का? खूप जुना खेळ आहे, पण हल्ली कोण खेळत नाही. काय करायचंय, सगळ्यांनी गोल राऊंड करून बसायचंय. बसा, सांगतो. मोठा करा. सागर मागे सर, थोडे इकडे सर. हां, नीट गोल केलाय का? हां. तर आता ज्याच्यावर राज्य येईल तो हातात रुमाल घेऊन मागून फिरणार आहे. ठीक आहे? तो नकळत रुमाल टाकणार. तो जाऊन परत माघारी येईपर्यंत ज्याच्या मागे रुमाल असेल त्याला जर सापडला नाही त्याच्यावर राज्य येणार. ठीक आहे? पण आपलं काय हरवलंय जे हरवायला नव्हतं पाहिजे ते त्यानं सांगायचं. ठीक आहे? कळालंय का? केवढा कळालंय? करायचं सुरू? कोण घेते राज्य? तू घे. रुमाल. माझा दादा मुंबईला कामाला गेलेला ना, तेव्हा जाताना त्यानं मला एक पेन दिलेला. त्याचा आवडता पेन होता, माझ्याकडून हरवला. नव्हता हरवाय पाहिजे. घे राज्य. आई माझं पत्र हरवलं, ते मला सापडलं. 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 कुणावर आलंय? केवढा? कोणीतरी मला भेटायला बोलवलेलं, मला जाता आलं नाही. ती वेळ माझ्याकडून हरवली, ती नव्हती हरवायला पाहिजे. आई माझं पत्र हरवलं, ते मला सापडलं. 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 कोण आलंय? अभिजित. अभिजित, आईचा आमच्यावरचा विश्वास हरवला. तो हरवायला नव्हता पाहिजे, तो पुन्हा मिळवायचा. आई माझं पत्र हरवलं, ते मला सापडलं. 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 कोणावर आलंय? कुणावर आले बघा? रेश्मा. रेश्मा. माझा एक चांगला मित्र हरवला, त्याला शोधते. तो हरवायला नव्हता पाहिजे. आई माझं पत्र हरवलं, ते मला सापडलं. 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 मधुकर. मधुकर. मोठ्या बहिणीचं लगीन झाल्यापासून बापाच्या चेहऱ्यावर तर हसू हरवलं. ते नव्हतं हरवायला पाहिजे असं वाटतं. सर आता तुम्ही.
अरे मी कुठं तुमच्या खेळात आहे. अहो सर खेळ तुम्ही सुरू केला ना, मग तुम्ही सांगा की. अरे नाही 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 नाही. सांगा ना सर. बर सांगतो. लहान असताना माया आणि अण्णा हरवलं. नव्हतं हरवलं पाहिजे. आता मॅडम तुम्ही. मी बर, कोणाचा तरी माझ्यावरचा विश्वास हरवला होता. तो नव्हता हरवायला पाहिजे. सर अहो मला पण घ्यायचं राज्य. मला पण सांगायचं काय हरवलंय ते. तुझा मेंदू हरवला असेल, पण जे झालं ना ते बरं झालं. ए मधुकर, सांगू दे त्याला. सांग रे. 20 रुपये हरवलं माझं सहलीत. नव्हतं हरवायला पाहिजे. किती रुपये आणले होतेस? एकूण 1100 आणलेले बघा. आणि 20 रुपयासाठी रडतोय सर. कांबळे सर द्याव तुमच्या खिशातलं, माझ्या खात्यात लिहून ठेवा. आज घरी गेल्यावर आईबाबांशी बोलून आपल्याबद्दल